या शेंगांमध्ये ना फक्त 2 चमचे दही घालून आज आपण एकदम वेगळी आणि चविष्ट रेसिपी पाहूया। नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा काही घेतल्या आणि शेंगांचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे। साधारण बोटाच्या साईजचे हे तुकडे आहे। शेंगा खूप बारीक सुद्धा घेतलेल्या नाही आणि खूप जाड सुद्धा घेतलेल्या नाही, तर अशा मीडियम साईजच्या ह्या शेंगा आहे। यानुसार शेंगा कापून घेतलेले आहे। आता हे शेंगा आपल्याला शिजवायचे आहे, म्हणून गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। तर या मिठाच्या पाण्यामध्ये ह्या शेंगा टाकायच्या आहे आणि शेंगा ह्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। शेंगा खूप काही जास्त आपल्याला शिजवायच्या नाही, साधारण 40 ते 45% शेंगा आपल्याला शिजवायच्या आहे। बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस बंद केलेला आहे। शेंग सुद्धा मी तुम्हाला आता दाबून दाखवते। अशी ही कडक आहे, खूप जास्त शिजवायची नाही, अशी कडकच राहू द्यायची आहे। अशी ही अर्धवटच आपल्याला शेंग शिजवायची आहे। पुढची कृती करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाणे कमी ते मीडियम गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे अशा प्रकारे भाजून झालेले आहे। आता कढईच्या बाहेर काढायचे आहे। जास्त डार्क रंगावरती सुद्धा भाजलेले नाही, अशा प्रकारे भाजलेले आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये पाव वाटी किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं सुद्धा असं थोडंसं लालसर तांबूस रंगावरती येईपर्यंत खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजायचा आहे आणि त्यानंतर मग कढईच्या बाहेर काढायचं आहे। याप्रमाणे खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे। आता 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी गच्च भरलेला कांदा आहे चिरलेला। कांदा कढईमध्ये घातला आणि कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ भाजावा आणि अगदी पटकन भाजावा, त्यासाठी यावरती अगदी थोडंसं तेल टाकलं आणि बघू शकता असं तांबूस रंगावरती येईपर्यंत कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा कढईच्या बाहेर काढला। आता सगळं हे साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। सोबतच त्यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहे। थोडी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे स्वच्छ धुवून। 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। आता आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला अगदी बारीक हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हा मसाला झालेला आहे। गॅसवरती पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं का पाव चमचा त्यामध्ये मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं सुद्धा मस्त अशी तडतडू द्यायची आहे आणि तडतडू दिल्यानंतर त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे। वाटण अर्ध वाटण टाकलं, परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे। हे वाटण परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। मी या ठिकाणी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही घालू शकता। काळा मसाला किंवा किचन किंग मसाला जो तुम्ही वापरत असाल नेहमीच्या भाजीसाठी तो या ठिकाणी मसाला घातला, पाव चमचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आपल्याला। कमी गॅसवरती ना मसाले छान असे भाजले जातात। सगळं हे परतून घेतलेलं आहे। पुन्हा राहिलेलं अर्ध वाटण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर का आपण मंद ठेवली ना, कमी गॅसवरती मसाले छान भाजले जातात आणि मसाले छान भाजले गेले ना, भाजीची चव सुद्धा अप्रतिम लागते। सगळं हे परतून घेतलं, त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्याला काही हे वाटण चिटकलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं ना पाणी घातलं, सगळं हे हलवून घेतलं आणि ते पाणी सुद्धा या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस अगदी मंद आहे, झाकण ठेवते। साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅस अगदी मंद आहे। बघू शकता मसाला छान असा भाजला जात आहे। तेल सुद्धा सुटत आहे मसाल्याला आणि रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतर झाकण काढायचं आहे। संपूर्ण मसाला हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। असा मसाला हा मिक्स करून घेतला का त्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो होता, टोमॅटोचे काप केले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून टोमॅटोची प्युरी केलेली आहे। ही टोमॅटोची प्युरी टाकते किंवा अगदी बारीक चिरून सुद्धा तुम्ही टोमॅटो यामध्ये टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे। सगळं हे मिक्स करून घेतलं, पुन्हा झाकण ठेवायचं आहे। बघू शकता आता छान असं तेल बाहेर आलेलं आहे।
आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आपण ह्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे ना, त्यामध्ये पाणी आहे. त्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तेच पाणी घातलं, मिक्स करायचं आहे. या शेंगा सुद्धा पाण्याच्या बाहेर काढलेल्या आहे. त्यानंतर या मसाल्यामध्ये या शेंगा घालायच्या आहे. संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगा जेव्हा शिजत होत्या ना, तेव्हा सुद्धा आपण शेंगामध्ये मीठ टाकलेलं होतं. म्हणून आता आपण जेव्हाही मीठ टाकू ना यामध्ये, अगदी बेतानच टाकायचं आहे. बघू शकता अगदी पाव चमचा मिठाचा वापर करत आहे मी यामध्ये. सगळं हे मिक्स करून घेऊ. आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येत असतानाच त्यामध्ये फक्त 2 चमचे यामध्ये दही घ्यायचं आहे. दही हे जास्त आंबट नाही, नॉर्मलच आहे. दही घालते आणि मिक्स करून घेते. दही किंवा तुम्ही दुधावरची साय सुद्धा टाकू शकता किंवा क्रीम सुद्धा यामध्ये वापरू शकता. पण दही टाकलं ना चवीला आणखीनच ही भाजी छान लागते. दही टाकल्यानंतर संपूर्ण भाजी आपल्याला मिक्स करायची आहे. त्यासोबतच यामध्ये जे आपण भाजून घेतलेले होते ना शेंगदाणे, त्याचा कूट केलेला होता, तो कूट सुद्धा घालायचा आहे. तर दाण्याचा कूट हा खूप असा बारीक सुद्धा करायचा नाही आणि जाड सुद्धा राहू द्यायचा नाही. तर असा मीडियम हा बारीक केलेला आहे. कूट टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी सुद्धा ही भाजी चवीला छान लागते. आता सगळी ही भाजी मिक्स करायचं आहे. आता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी ठेवून यावरती झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून राहू द्यायचं आहे. म्हणजे भाजीला तरी छान सुटेल आणि रंग सुद्धा छान लाल होईल. बघू शकता मस्त तरी सुद्धा सुटलेली आहे आणि भाजीचा रंग सुद्धा मस्त असा दिसत आहे. आता हा खाण्यासाठी शेवगा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला जर का पातळ भाजी करायची असेल तर यामध्ये उकळतं गरम पाणी करायचं आणि आणखी पाणी घालायचं. म्हणजे झाली ही पातळ रस्सा भाजी तयार होते. असा हा तुम्ही जर का मसाला केला ना, भाकरी, चपाती किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला खाऊ शकता, शेवगा मसाला. चवीला अप्रतिम लागणारी अशी ही अगदी झटपट होणारी मस्त ही शेवगा मसाल्याची भाजी आज आपण केलेली आहे. तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. बघू शकता भाजी का मस्त अशी झालेली आहे. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करून खाल. अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी ही भाजी आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.